पुढच्या बातम्यांकडे. कांदिवलीतील मराठी रिक्षा चालकाला झालेल्या मारहाण प्रकरणात मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मारहाण करणाऱ्या अमराठी रिक्षा चालकांविरोधात 6 तासांच्या विलंबानंतर एफआयआर नोंद करण्यात आली. सुरुवातीला कांदिवली पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी पोलीस उपायुक्त कार्यालयावर मराठी रिक्षा चालकांचं आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी दिल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला. जाणीवपूर्वक दुखापत करणं, शांतता भंग करणं आणि मालमत्तेचं नुकसान करणं या कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. सकाळी मी हिंदुस्थान नाक्यावरून स्टेशनला येत होतो. माझ्या गाडीमध्ये पॅसेंजर होते आणि मला क्रोमाच्या अपोजिटला आर्यनीच्या बाजूला थांबवण्यात आलं. थांबवल्यानंतर वायपर वगैरे माझं तोडण्यात आलं. का कारण काय होतं? आम्ही संप केलेला आहे, स्ट्राईक केलेला आहे, तुम्ही स्ट्राईक करा. तर म्हटलं मी मराठी आहे, मला मराठी येते, मी महाराष्ट्रातला जन्म झालेला आहे माझा, मी का बरं स्ट्राईक करू. त्याच्यावरनं त्यांनी मला धक्काबुक्की केली सुरुवातीला आणि नंतर खाली उतरल्यानंतर त्यांनी मारायला सुरुवात केली. पोलीस स्टेशनमध्ये काय प्रकार सकाळपासून घडला होता? काय सकाळी आम्हाला सांगितलं की एफआयआर करून घेतो आणि नंतर त्यांनी माझ्या याच्यात NC दिली आणि नंतर साहेब आले मनसेचे पदाधिकारी वगैरे, ही सकाळी दिलेली NC आणि नंतर आता साहेब आल्यानंतर साहेब बोलले, मग त्यावेळेस त्यांनी एफआयआर केली. किती तास झाले घटना घडून आणि NC देऊन आणि एफआयआर देऊन किती तास तुमचे गेले आहेत पोलीस स्टेशन? पोलीस स्टेशनमध्ये 1:11 नंतर इथं आलेलं आहे. 11च्या आसपास. किती वाजले? काय किती तास दिले? 6 वाजले, 7 तास झाले.